गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये ना बेटा आधी मला काही IMP कन्सेप्ट घ्यायचे आणि मग पुढचं डेरिव्हेशन आपण बघणार आहे. ठीक आहे. काल आपण 3 महत्वाचे कन्सेप्ट बघितले होते. कुठले कुठले बेटा? डेरिव्हेशन ऑफ टॉर्क बघितलं, फुल लोड टॉर्क बघितलं आणि अजून एक कुठलं बघितलं बेटा? स्टार्टिंग टॉर्क. 3 IMP कन्सेप्ट होते. आता अजून एक पुढचं माझं आज चालू करायचं ते म्हणजे कुठलं? मला मॅक्सिमम टॉर्क. पण मॅक्सिमम टॉर्क चालू करण्याच्या आधी मला काही डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घालायचे. ठीक आहे. ते डेरिव्हेटिव्हचे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला ही डेरिव्हेशन अवघड जात नाही. ठीक आहे. मग आता ते काय डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट मला तुम्हाला घालायचे आहेत. ठीक आहे. ते मी आधी शिकवतो आणि मग नंतर आपण पुढचं बघू. ठीक आहे. सगळ्यात पहिले जर मी तुम्हाला सांगितलं बेटा डी बाय डी एक्स ऑफ अ कॉन्स्टंट टर्म, डी बाय डी एक्स ऑफ अ कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो बेटा? 0. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 0. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं, जर मी तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ 5 सांगितलं, लगेच मुलं सांगतील सर याचं डेरिव्हेटिव्ह किती झालं? 0. ठीक आहे. जर मी तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ ए जरी सांगितलं तर मुलं काय सांगतील याचं डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. कसं काय ओळखताय बेटा? खालच्या साईडला एक्स आहे, जे बोलतोय अत्यंत महत्वाचे, जे बोलतोय अत्यंत महत्वाचे, ज्यांना माहिती असेल त्यांनी पण नीट ऐका. ठीक आहे. खालच्या साईडला एक्स आहे, वरच्या साईडला मला कुठे एक्स दिसतोय का? नाही. म्हणजे तो काय झाला माझ्यासाठी? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. आफ्टर 12th वाले, आफ्टर ITA वाले त्यांनी तर प्लीज कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐकावे. ठीक आहे. बर, डी बाय डी एक्स ऑफ कशाचं बेटा? कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह किती आलं? 0. कॉन्स्टंट टर्म कशी ओळखायची? तर खालच्या साईडला एक्स आहे, वरच्या साईडला मला एक्स कुठंच दिसत नाहीये, म्हणून ही टर्म काय झाली माझ्यासाठी? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 0. तेच पुन्हा खालच्या साईडला एक्स आहे, वरच्या साईडला ए आला, तर खालच्या साईडला एक्स आहे तर वरच्या साईडला एक्स आलाय का कुठे? नाही आलाय. एक्स वरती कुठंच नाहीये, म्हणजे ए जो माझ्यासाठी आहे तो काय झालाय? कॉन्स्टंट झालाय. मग कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येतो बेटा? 0. तसंच जर मी एक्सच्या ऐवजी खाली काय वेगळं घेतलं, डी बाय डी टी ऑफ झेड, सांगा बरं याचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा आता खाली काय आलं बेटा? टी आलाय. मग महत्व कोणाला द्यायचा? टी ला द्यायचा. वरती काय शोधायचं? टी. जे खाली येते वरती शोध, जे खाली येते वरती शोध. जे बोलते पुन्हा महत्वाचं, जे खाली येते वरती शोधलं त्याचाच डेरिव्हेटिव्ह निघतो, बाकी कोणाचाच डेरिव्हेटिव्ह निघत नाही. जे खाली येते वरती शोधलं त्याचाच डेरिव्हेटिव्ह निघतो, बाकी कोणाचाही डेरिव्हेटिव्ह निघत नाही. मग खाली टी आहे तर वरच्या साईडला टी आहे का? नाहीये. मग याचा पण डेरिव्हेटिव्ह किती झाला? 0. तेच पुढे जर बोलायला गेलं, सपोज डी बाय डी एस ऑफ सपोज मी आर चा स्क्वेअर, डी बाय डी एस ऑफ कशाचा? आर चा स्क्वेअर. खाली एस आहे, वरच्या साईडला एस दिसतोय का कुठे? वरच्या साईडला एस दिसतोय का कुठे? वरच्या साईडला एस दिसतोय का? नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह किती झालं बेटा? 0. फंडा कळाला? फंडा काय म्हणतो? खालच्या साईडला जी टर्म असेल ती वरच्या साईडला टर्म आलीच पाहिजे तरच त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो. मुलांच्या डोक्यात फक्त एक्स साठी घुसलेलं असतं, तर प्लीज तसं नका लक्षात ठेवू. खालच्या साईडला जी टर्म असेल ती वरच्या साईडला आली त्याचाच डेरिव्हेटिव्ह निघतो, बाकी कोणाचाही डेरिव्हेटिव्ह निघत नसतो. ठीक आहे. पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा जो की मला ह्या डेरिव्हेशन्स मध्ये लागणार आहे, दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्स रेस टू एन. किती येतं मग? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सगळ्यांना माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन किती येतं? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. जर मी तुम्हाला तसंच डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू सपोज 5 विचारलं तर किती येईल? 5 पुढे आला, एक्स रेस टू किती येईल? 5 मायनस 1 म्हणजे किती आलं? 4. काही अडचण? तेच जर मी तुम्हाला डी बाय डी एस ऑफ एस चा स्क्वेअर विचारला, डी बाय डी एस ऑफ कशाचा? एस चा स्क्वेअर. मग हा 2 पुढे येईल, एस इथे येईल. आता खाली एस आहे, वरच्या साईडला पण एस आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह निघेल. खाली एस आहे, वरच्या साईडला पण एस आला म्हणजे डेरिव्हेटिव्ह निघेल. 2 पुढे आला, एस ची किंमत एक आणि कमी, 2 वजा 1 किती आलं? 1. म्हणजे हे काय झालं माझं फायनल आन्सर? किती आलं? 2s. किती आलं बच्चलो? 2s. काही अडचण? पुढे अजून याच्यातलाच फंडा आहे. सपोज मी तुम्हाला असं दिलं, डी बाय डी एक्स ऑफ 9 एक्स रेस टू 3. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 9 एक्स रेस टू 3. पहिले काय करतो बेटा आपण? याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म कुठे काढतो? बाहेर. याच्यातलाच हा पार्ट आहे. कॉन्स्टंट टर्म कुठे काढतो बेटा? बाहेर. कॉन्स्टंट टर्म बाहेर निघाली, 9 बाहेर निघाला, डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्सचा क्यूब. पुन्हा 9 तसाच, इथे किती आला? 3 इंटू 3. 3 पुढे आला, ठीक आहे, एक्सचा स्क्वेअर. 9 त्रिक किती झालं? 27 एक्सचा स्क्वेअर. 9 त्रिक किती झालं? 27 एक्सचा स्क्वेअर. काही अडचण? तसंच जर मी तुम्हाला अजून सांगितलं डी बाय डी एस ऑफ
डी बाय डी एस ऑफ आरचा स्क्वेअर एसचा स्क्वेअर, आरचा स्क्वेअर एसचा स्क्वेअर. आता याच्यातून एक टर्म कॉन्स्टंट आहे बेटा, खाली एस आहे, वरच्या साईडला एस ला महत्व द्या, बाकी दुसरी टर्म का होऊन जाईल माझी कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट वाली टर्म कुठली आली, आरचा स्क्वेअर. आरचा स्क्वेअर कुठे निघेल, बाहेर. आरचा स्क्वेअर बाहेर काढला, डी बाय डी एस ऑफ कशाचा येईल, एसचा स्क्वेअर. मग पुन्हा आरचा स्क्वेअर तसाच, एसच्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा, 2s. एसच्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2s. काही अडचण, ओके. आता थर्ड आणि मोस्ट आयएमपी फंडा जो मला लागेल तो म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, यू अपॉन व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही किती असतो, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन खाली व्ही चा स्क्वेअर. अपॉन खाली किती येतो, व्ही चा स्क्वेअर. व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह यू चा मायनस यू तसाच डेरिव्हेटिव्ह व्ही चा अपॉन खाली किती आलं बेटा, व्ही चा स्क्वेअर. अपॉन खाली किती आलं, व्ही चा स्क्वेअर. सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतो, ठीक आहे. जर मी तुम्हाला सांगितलं डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे एक्स चा स्क्वेअर अपॉन खाली 9 ई रेस टू एक्स. आता इथे कसं होईल, पुन्हा व्ही तसाच म्हणजे 9 इंटू ई रेस टू एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, एक्स चा स्क्वेअर मायनस पुढे काय बेटा, एक्स चा स्क्वेअर तसंच डी बाय डी एक्स ऑफ कशाचा, 9 इंटू ई रेस टू एक्स अपॉन खाली 9 इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे 9 इंटू ई रेस टू एक्स तसंच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 2x मायनस एक्सचा स्क्वेअर तसंच इथे 9 बाहेर निघाला, डी बाय डी एक्स ऑफ कशाचा बेटा, ई रेस टू एक्स. अपॉनला खाली पुन्हा 9 इंटू ई रेस टू एक्स अपॉन पुन्हा 9 इंटू ई रेस टू एक्स इंटू 2x मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू 9 इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स अपॉनला खाली किती आलं, 9 इंटू द ई रेस टू एक्स. हा कुठला फंडा झाला बेटा माझा, यू अपॉन व्हीचा. कुठला फंडा झाला, यू अपॉन व्हीचा. हे सगळेच्या सगळे मला लागणार आहेत, हे सगळेच्या सगळे बेसिक्स मला लागणार आहेत. प्लीज बेसिक्स मध्ये हे सगळं आधी हेडिंग टाका बेसिक आणि हे सगळं लिहून घ्या. हेडिंग टाका बेसिक आणि हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, बेसिक लिहा. ओके, बेसिक झाले बेटा, बेसिक झालं असेल. आता पुढे क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन लिहा, डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम टॉर्क. डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम टॉर्क. डिराइव द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम टॉर्क. आता लक्ष माझ्याकडे बेटा, मॅक्सिमम टॉर्कची इक्वेशन काढायची असेल ना तर सगळ्यात पहिले पुन्हा तुम्हाला स्टार पर्यंत इक्वेशन लिहावीच लागते. कुठपर्यंत लिहावी लागते बेटा, स्टार पर्यंत काल झाली. स्टारची इक्वेशन काल कोणी मला सांगू शकेल, स्टारची इक्वेशन कुठली होती, म्हणजे टॉर्कची इक्वेशन होती टॉर्क इज इक्वल टू किती असतो बेटा, के एस ई टू चा स्क्वेअर इंटू द आर अपॉन खाली आर चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आर चा स्क्वेअर प्लस एस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, त्याला रेस टू काही. ही कुठली इक्वेशन बेटा, टॉर्कची. आणि यालाच काय दिलं होतं, स्टारची इक्वेशन. आठवते, यालाच काय दिलं होतं आपण, स्टारची इक्वेशन. म्हणजे इथपर्यंत आधी मागच्या सारखं लिहायचंच आहे आणि मग पुढे कंटिन्यू करायचं. ठीक आहे, मी ते लिखापडीमध्ये ते त्यांना सांगेलच. आता अत्यंत महत्वाचा पार्ट चालवतोय, फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकायचंय. कदाचित आजचं सेशन थोडंसं मोठं होईल. ठीक आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकायचं. आता बेटा टॉर्कची इक्वेशन आली आहे, मला काय काढायचं आता, मॅक्सिमम टॉर्क. मॅक्सिमम टॉर्क काढायचा असेल ना, सगळ्यात पहिले मला मॅक्सिमम स्लिप लागते. जसं आपण फुल लोड स्लिपसाठी SFL डायरेक्टली घेतलं होतं, त्याच्यानंतर स्टार्टिंगच्या टॉर्कचा काढताना स्टार्टिंगचा स्लिप काढला होता. स्टार्टिंगच्या स्लिपची किंमत किती होती, 1 होती. म्हणजे पहा, फुल लोड टॉर्क काढताना आधी मी फुल लोडचा स्लिप काढला, मग फुल लोड टॉर्क काढला. पुढे काय, स्टार्टिंगचा टॉर्क काढताना आधी काय, स्टार्टिंगची स्लिप काढली, मग मी स्टार्टिंगचा टॉर्क काढला. तसंच आता याच्यामध्ये मला सगळ्यात पहिले काय लागेल बेटा, मॅक्सिमम स्लिप लागेल, मग मी मॅक्सिमम टॉर्क काढेल. ठीक आहे, मग मॅक्सिमम स्लिप कशी निघते, तर मॅक्सिमम स्लिप काढण्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे किंवा एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय, फॉर मॅक्सिमम स्लिप dt अपॉन ds मस्ट बी इक्वल टू द 0. dt अपॉन ds मस्ट बी इक्वल टू द 0 ही एक कंडिशन. ही कंडिशन ज्याने सॅटिस्फाय केली तेव्हाच मला कुठली किंमत भेटेल बेटा, मॅक्सिमम स्लिप. त्याशिवाय भेटणार नाही. मग dt अपॉन ds म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॉर्क विथ रिस्पेक्ट टू स्लिप. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॉर्क विथ रिस्पेक्ट टू स्लिप. मग इथे काय लिहिता येईल, d अपॉन ds. कॉन्सन्ट्रेशन आता नीट ठेवा.
डी अपॉन डी एस. टॉर्कची किंमत टाकून द्या, किती आहे के एस ई टूचा स्क्वेअर आर अपॉन खाली ब्रॅकेटच्या आतमध्ये आरचा स्क्वेअर. याला मी हा स्क्वेअर दोघांना सेपरेट करता येईल बेटा, किती होऊन जाईल एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. चालेल, ठीक आहे. इज इक्वल टू किती असतो 0. इज इक्वल टू किती असतो 0. या स्टेप पर्यंत काय अडचण. टॉर्कची जी किंमत होती फक्त याला मी काय केलं दोघांना सेपरेट. कुठला फॉर्म्युला वापरतो बेटा ए बी. त्याला रेस टू एम असेल तर उत्तर किती येतं ए रेस टू एम इंटू द बी रेस टू एम. किती येतं ए रेस टू एम इंटू द बी रेस टू एम. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर डिवाइडला पण एस, इथे पण एस आहे, इथे पण एस आहे. म्हणजे यू अपॉन व्ही चा फंडा वापरावा लागेल. कुठला फंडा यू अपॉन व्ही. बेसिक आधी 5-6 वेळेस नीट बघावे ही नम्र विनंती, मगच या डेरिव्हेशन कडे यावं. त्याशिवाय येऊ नका, नाही तर सगळं असं जाईल. ठीक आहे, नाही तर सगळंच्या सगळं असं जाईल. ओके, आता व्ही म्हणजे किती बेटा आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा यू चा के एस ई टू चा स्क्वेअर इंटू द आर. व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू म्हणजे काय के एस ई टू चा स्क्वेअर आर. ठीक आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह कशाचा यू चा मायनस यू तसंच डेरिव्हेटिव्ह कशाचा आता व्ही चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही ची किंमत आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, होल डिवायडेड बाय खाली किती आहे बेटा आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन खाली व्ही चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हा डिवाइड लाईन तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय. 0 गुणिले कुठलीही संख्या उत्तर काय येईल 0च. म्हणजे मग मी वरचं जसंच्या तसं लिहून काढेल. किती आलं मग इथे आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे डी बाय डी एस ऑफ के एस ई टू चा स्क्वेअर इंटू द आर मायनस के एस ई टू चा स्क्वेअर आर. इथे पुन्हा डी बाय डी एस ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. आता मला काय करायचं याचं डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करायचंय. आता काय करायचंय याचं डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करायचंय. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवावे ही नम्र विनंती. आता इथे पुन्हा आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय बेटा एस आहे. ठीक आहे, मग बाकीच्या टर्म्स कुठे आल्या कॉन्स्टंट. के कॉन्स्टंट झाला, ई टू चा स्क्वेअर पण काय झाला कॉन्स्टंट, आर पण काय झालं कॉन्स्टंट. डी बाय डी एस ऑफ कशाचा एस मायनस पुन्हा के एस ई टू चा स्क्वेअर इंटू द आर. दोघांना डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे बेटा सेपरेट होताना डी बाय डी एस ऑफ कशाचा आर चा स्क्वेअर प्लस इथे कॉन्स्टंट टर्म बाहेर निघेल. कॉन्स्टंट टर्म कुठली बेटा एक्स चा स्क्वेअर बाहेर काढला डी बाय डी एस ऑफ कशाचा बेटा एस चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. प्लीज कॉन्सन्ट्रेशनली बघा. एक जरी स्टेप अडली तर प्लीज विचारा. हा व्ही काढलाय हा तसाच ठेवलाय डेरिव्हेटिव्ह. आता कॉन्स्टंट टर्म के ई टू चा स्क्वेअर आणि आर कॉन्स्टंट दिसतंय बेटा. कॉन्स्टंट म्हणजे काय एस सोडून जे काय दिसेल ते काय झालं माझ्यासाठी कॉन्स्टंट. मग के ई टू चा स्क्वेअर आणि आर बाहेर काढलं डेरिव्हेटिव्ह फक्त कशाचा आला एस चा मायनस पुन्हा के एस ई टू चा स्क्वेअर आला तसंच. डेरिव्हेटिव्ह दोघांना काय होऊन जाईल बेटा सेपरेट. माहितीये डेरिव्हेटिव्ह दोघांना काय होऊन जाईल सेपरेट लिहिताना हा आर चा स्क्वेअर प्लस. आता इथे जेव्हा हा सेपरेट होतो नेक्स्ट स्टेप डायरेक्ट केली आहे. इथे जेव्हा हा सेपरेट होतो त्यावेळेस मी कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून घेतली. इथे जेव्हा सेपरेट होतो त्यावेळेस कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून घेतली. इथे जेव्हा सेपरेट होतो त्यावेळेस कॉन्स्टंट टर्म बाहेर काढून घेतली. कॉन्स्टंट टर्म कुठला बेटा एक्स चा स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह कोणाचा आला एस चा स्क्वेअर. पुढे काय बेटा हा पुन्हा आर चा स्क्वेअर प्लस एस चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. पुढे हा के ई टू चा स्क्वेअर इंटू द आर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एस चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 का खालच्या साईडला पण एस आहे वरच्या साईडला पण एस आहे.
जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1, तसंच डी बाय डी एस ऑफ एस, एसचा पण डेरिव्हेटिव्ह किती येईल बेटा 1, 1 आला मायनस 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 पुढे काय बेटा के एस ई टूचा स्क्वेअर आर, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 प्लस हा एक्सचा स्क्वेअर जसाच्या तसा आणि एसचा स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला 2s विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0. आता ही जी टर्म आहे बेटा ही टर्म याला पण मल्टिप्लाय होईल, ही टर्म याला पण मल्टिप्लाय होईल, दोघांना मल्टिप्लाय होईल. किती होऊन जाईल हा के ई टूचा स्क्वेअर आरचा स्क्वेअर इंटू द आर किती आला आरचा क्यूब प्लस पुन्हा के ई टूचा स्क्वेअर इंटू द आर इंटू द काय बेटा एसचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस इथे काय लिहायची गरज, शून्य लिहायची गरज का बेटा नाही, म्हणजे किती आलं के एस ई टूचा स्क्वेअर आर ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सचा स्क्वेअर इंटू द 2s विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा थोडंसं वाढू के ई टूचा स्क्वेअर इंटू द आरचा क्यूब प्लस के ई टूचा स्क्वेअर आर एसचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस मी पहिले हा 2 लिहून घेतो, हा 2 पहिले लिहिला ठीक आहे. मग आता याच्या क्रमात लिहितो हा पा के लिहिलं, के किती वेळेस एकदाच आहे एस नाही के नंतर काय म्हणतोय ई टूचा स्क्वेअर, मग ई टूचा स्क्वेअर इथं आला ई टूचा स्क्वेअर के लिहिला के झाला ई टूचा स्क्वेअर झाला, पुढे काय बेटा आर किती वेळेस एकदाच इथे पण एकदाच आला ठीक आहे. एसचा स्क्वेअर, एसचा ऑटोमॅटिकली स्क्वेअर होईल हा एक एस आणि हा एक एस, एस इंटू द एस काय झाला एसचा स्क्वेअर. मी जसं अंडरलाईन केलंय प्लीज तसं अंडरलाईन करा तरच व्यवस्थित कळेल. एसचा स्क्वेअर अजून एक काय बाकी आता एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही टर्म आणि ही टर्म बिलकुल कशी आहे बेटा सेम, के ई टूचा स्क्वेअर आर आयचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, इथं काही नसतं म्हणजे 1. सपोज मी ही पूर्ण टर्म जी आहे याला मी ए मानलं तर इथे किती होईल 1a मायनस 2a, आन्सर किती येईल मायनस 1a. येस 1a मायनस 2a किती येईल मायनस 1a, म्हणजेच मग के ई टूचा स्क्वेअर इंटू द आरचा क्यूब, त्याच्यानंतर पुढे किती येईल मायनस 1 लिहायची गरज आहे बेटा नाही, के ई टूचा स्क्वेअर आर एसचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0. हा मायनस आहे तिकडे गेल्यावरती काय होऊन जाईल प्लस, मग पुन्हा के ई टूचा स्क्वेअर आरचा क्यूब इज इक्वल टू के ई टूचा स्क्वेअर आर एसचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर के काय झालं बेटा कॅन्सल, ई टूचा स्क्वेअर काय झाला कॅन्सल, त्याच्यानंतर हा क्यूब आहे आणि इथे हा आर आहे म्हणजे एक आर ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल बेटा कॅन्सल, किंवा असंच ठेवा काय झालं इथे आरचा क्यूब विच इज इक्वल टू आर इंटू द एसचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. मला स्लिपची किंमत काढायची, मग ही इथंच ठेवा बाकी सगळं डिवाइड आहे. हा आरचा क्यूब त्याला डिवाइडेड बाय आर इंटू द एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू एसचा स्क्वेअर. हा क्यूबचा स्क्वेअर झाला आणि हा आर काय झाला कॅन्सल, क्यूबचा काय झाला एक आर कॅन्सल होऊन जाईल ना बेटा, मग इथला क्यूबचा काय होऊन जाईल स्क्वेअर आणि इथे काही काय झालं ना खालीच्या झालं फक्त आर एक्सचा स्क्वेअर. मग किती आलं हे आरचा स्क्वेअर अपॉन एक्सचा स्क्वेअर विच इज इक्वल टू एसचा स्क्वेअर, विच इज इक्वल टू किती आलं बच्चा लोक एसचा स्क्वेअर. म्हणजेच एसचा स्क्वेअर इज इक्वल टू आरचा स्क्वेअर अपॉन एक्सचा स्क्वेअर. जर मी दोघी साईड्सला बेटा अंडररूट घेतलं तर इथला पण स्क्वेअर इथले पण स्क्वेअर काय होऊन जातील बेटा कॅन्सल. देअरफॉर एस इज इक्वल टू किती आलं आर अपॉन एक्स. म्हणजेच ही जी कुठलीही किंमत झाली ती कुठली किंमत झाली बेटा मॅक्सिमम स्लिपची. कुठली किंमत झाली मॅक्सिमम स्लिप इज इक्वल टू किती आलं आर अपॉन एक्स. मॅक्सिमम स्लिप इज इक्वल टू किती आलं बच्चा लोक आर अपॉन एक्स. आत्ताशी माझा मॅक्सिमम स्लिप झालाय, अजून मॅक्सिमम टॉर्क बाकी आहे. अजून काय बाकी आहे बेटा मॅक्सिमम टॉर्क बाकी आहे. अजून काय बाकी आहे मॅक्सिमम टॉर्क बाकी आहे. आत्ताशी माझं काय झालं मॅक्सिमम स्लिप झालं. आत्ताशी काय झालं मॅक्सिमम स्लिप.
ओके, आधी पुन्हा आता इथपर्यंत लिहून घेऊ, मग पुढचं बघू. ठीक आहे, चलो आन्सर मध्ये लिहायचं आहे, राईट द सेम आन्सर टिल स्टार इक्वेशन. 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 खालच्या ओळीतल्या फॉर मॅक्सिमम टॉर्क ब्रॅकेटच्या आतमध्ये टी मॅक्स. फॉर मॅक्सिमम टॉर्क ब्रॅकेटच्या आतमध्ये टी मॅक्स, we need to calculate the maximum slip. We need to calculate the maximum slip. ब्रॅकेटच्या आतमध्ये sm. For maximum torque, for maximum torque ब्रॅकेटच्या आतमध्ये tm, we need to calculate the maximum slip. ब्रॅकेटच्या आतमध्ये sm. ब्रॅकेटच्या आतमध्ये sm. ब्रॅकेटच्या आतमध्ये sm लिहिले. खालच्या ओळीतल्या फॉर दिस कंडिशन, खालच्या ओळीतल्या फॉर दिस कंडिशन, for this condition dt upon ds must be equal to the 0. dt upon ds must be equal to the 0. dt upon ds must be equal to the 0. आणि सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ओके, आता पूर्ण सगळ्यांचं लक्ष इकडे. आता फॉर मॅक्सिमम टॉर्क, आता मॅक्सिमम टॉर्कसाठी आधी टीची इक्वेशन लिहून घ्यायची. देअरफॉर टीएम, टीएम म्हणजे काय झाला, मॅक्सिमम टॉर्कसाठी के येईल, एसच्या जागी काय येईल, एसएम. एसएम म्हणजे काय झालं, मॅक्सिमम स्लिप. त्याच्यानंतर इथे काय आलं, E2 चा स्क्वेअर आर अपॉन खाली, आर अपॉन खाली आर चा स्क्वेअर प्लस इथे मी एसएम वेगळा लिहितो, एसएम चा स्क्वेअर लिहितो आणि एक्स चा स्क्वेअर लिहितो. चालेल असं. बरं, बट माझ्याकडे बेटा मी आत्ताच काढलं, एस एम इज इक्वल टू किती असतं बेटा, आर अपॉन एक्स. एस एम इज इक्वल टू किती असतं, आर अपॉन एक्स. आत्ताच प्रूफ केलंय. एस एम इज इक्वल टू किती आलं माझं, आर अपॉन एक्स. मग आता तो आर अपॉन एक्स इथं टाकून द्या, मग किती होऊन जाईल, टी एम इज इक्वल टू के. एस एम च्या जागी किती आलं बेटा, आर अपॉन एक्स इंटू E2 चा स्क्वेअर इंटू द आर होल डिवाइडेड बाय इथे खाली पुन्हा आर चा स्क्वेअर प्लस एस एम. एस एम च्या जागी किती आलं, आर अपॉन एक्स ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर. एस एम च्या जागी आर अपॉन एक्स, पण त्याचा काय स्क्वेअर म्हणून इथे स्क्वेअर इंटू पुन्हा किती आलं, एक्सचा स्क्वेअर इंटू पुन्हा किती आलं, एक्सचा स्क्वेअर. आता कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. पुन्हा के तसाच, ठीक आहे. आर गुणिले आर किती झालं बेटा, आर चा स्क्वेअर, त्याच्यानंतर E2 चा स्क्वेअर आणि खालच्या साईडला एक्स जसाच्या तसा होल डिवाइडेड बाय, त्याला होल डिवाइडेड बाय किती बेटा, इथे आर चा स्क्वेअर प्लस इथे काय आर चा स्क्वेअर अपॉन एक्स चा स्क्वेअर, त्याला गुणिले एक्स चा स्क्वेअर. इथे हा स्क्वेअर दोघांना काय होऊन जाईल, सेपरेट. जसं इथे हा एम दोघांना सेपरेट होत होता, तसंच अजून एक ए अपॉन बी, त्याला रेस टू एम डिवाइडला जरी असेल तरी तो एम का होतो बेटा, सेपरेट होतो. ए रेस टू एम आणि आपण खाली किती येतो, बी रेस टू एम. त्याच्या हिशोबाने हा आर चा स्क्वेअर दोघांना काय झाला, सेपरेट. हा एक्स चा स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. आणि मग पुढे आता पुन्हा सोडवायचं. मग टी एम इज इक्वल टू किती बेटा, इथे के, त्याच्यानंतर आर चा स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर, सॉरी आर चा स्क्वेअर E2 चा स्क्वेअर अपॉन खाली एक्स होल डिवाइडेड बाय किती आली, इथे आर चा स्क्वेअर प्लस आर चा स्क्वेअर, फक्त आर चा स्क्वेअर प्लस आर चा स्क्वेअर. मग इथे पुन्हा के आर चा स्क्वेअर E2 चा स्क्वेअर अपॉन एक्स द होल डिवाइडेड बाय पुन्हा खाली एक आर चा स्क्वेअर प्लस एक आर चा स्क्वेअर, किती आर चा स्क्वेअर, 2 आर चा स्क्वेअर. आता माझं एक खूप वेळेस नेहमीचं लॉजिक, जिथं होल डिवाइड आलं तिथे काय द्यायचं बेटा, भागिलेचं चिन्ह. सिंपल. के आर चा स्क्वेअर
E2 चा स्क्वेअर अपॉन खाली एक्स त्याला डिवायडेड बाय खाली किती 2r चा स्क्वेअर. याच्या खाली काही नसतं म्हणजे 1. मग काय होईल वरचं खालती खालचं वर. मग पुन्हा के आर चा स्क्वेअर E2 चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय एक्स इंटू 1 अपॉन खाली किती आलं 2r चा स्क्वेअर. हा आर चा स्क्वेअर आणि हा आर चा स्क्वेअर काय झाला कॅन्सल. आणि मला फायनली मॅक्सिमम टॉर्कची इक्वेशन भेटेल. मॅक्सिमम टॉर्क किती आला के E2 चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय के E2 चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ एक्स. त्याला डिवायडेड बाय किती आलं बेटा ट्वाइस ऑफ एक्स. ही कोणाची किंमत झाली मॅक्सिमम टॉर्कची. ही कोणाची किंमत झाली बेटा मॅक्सिमम टॉर्क. कळाले गणित प्रचंड इम्पॉर्टंट म्हणून म्हटलं होतं डेरिव्हेशन खूप मोठं आहे व्यवस्थित बघाल. ठीक आहे म्हणजे पहा आपण स्टार पर्यंत तर द्यायचंच. टीची इक्वेशन काढली मग काय काढली मॅक्सिमम स्लिप काढलं आणि मग काय काढलं मॅक्सिमम टॉर्क काढला. पण मॅक्सिमम स्लिपसाठी माझे डेरिव्हेटिव्हचे आणि फंडे सगळे क्लिअर पाहिजे ते बघा. म्हणजे आजचे कन्सेप्ट मागचं लेक्चर मला 3 भागात डिवाइड झालं. पहिलं डेरिव्हेटिव्ह बघितलं मग SM काढायला शिकवलं आणि मग मॅक्सिमम टॉर्क काढलं. पहिले डेरिव्हेटिव्ह शिकलो मग मॅक्सिमम स्लिप काढली मग तुमचा मॅक्सिमम टॉर्क काढला. ओके बेटा चलो बघून घ्या नीट. ठीक आहे चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे पुढे लिहून घ्यायचं आहे. पुढे लिहून घ्यायचं आहे फॉर मॅक्सिमम टॉर्क सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके लिहून झालंय बेटा लिहून झालंय. ओके बच्चा दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.